नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुन रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. तुमच्या महादेव दादाला कोडी रचण्याची सवय आहे आणि मला कोडी सोडवण्याची सवय आहे. काय चाललेलं असतं हल्ली तुझं? तासन तास डोळे मिटून बसलेली असतेस तू. इथे आलो आणि एकामागोमाग एक संकट सुरू झाली. आधीचं घर छोटं होतं पण तिथे कसं सुखात होतो आम्ही. तुझी आई अशा कशा? माहित नाही. वन फाईन डे आय गेट अप आणि मला कळतं की माझं लग्न मोडलंय. वन फाईन डे आय गेट अप आणि मला कळतं की माझी आई घर सोडून गेली. बाहेर जाऊन बोलायची गरज नव्हती. काय? सुलेखाशी बोलायला बाहेर जायची गरज नव्हती. माझ्यासमोर बोलला असता तरी चाललं असतं. अगं मी मुद्दामून नाही गेलो. आता तू याचा सुद्धा असाच अर्थ काढशील माझ्या लक्षातही आला नाही. माझं जर चुकलं असेल तर? नाही, तुला असं वाटणं नॅचरल आहे. इट्स ओके. सुलेखाची आई बेपत्ता आहे. बेपत्ता म्हणजे? घर सोडून निघून गेलेत कुठेतरी, कोणालाच माहित नाहीये. 2-3 दिवस झाले. अरे बापरे. आणि आपल्या घरातल्या सगळ्यांना माहित होतं. भाई पुण्याला सुद्धा जाऊन आला पण आपल्याला कोणीच काही कळवलं नाही. नाहीतरी आपण काय करणार आहोत? नाही म्हणजे असा विचार त्यांनी केला असेल म्हणून आपल्याला कळवलं नसेल त्यांनी. कुठे गेले असतील त्या? अरे प्रिया, ये नाथ. हाय मम्मा, कशा आहात? बरी आहे. बरं, काल झोप लागली की नाही व्यवस्थित तुम्हाला? जेवढी लागायची तेवढी लागली. बरं, आधी मला तुमचा हात बघू. ऐक, बरं आहे? जखम भरत आली आता. मम्मा, मी तुमच्यासाठी फ्रूट्स आणलेत आणि आईच्या काही साड्या आणल्यात चोरून. अगं, मग आता इथे किती दिवस राहायला लागेल काय माहिती, म्हणून. अगं पण त्यांना संशय नाही का येणार? बँक लुटताना दरोडेखोर करत नसतील इतकं प्लॅनिंग मी केलेलं आहे या साड्या लंपास करायला. सो डोंट वरी. दॅट्स इट मम्मा, हसताना किती छान दिसता तुम्ही. काय गं, काहीतरी. बरं, मी चहा करू तुमच्यासाठी? सगळं आणलंय, चहाची पावडर, दूध, साखर. हा, आणि मी बरा करते हा चहा. बरं, दुपारी मी थोडंसं शॉपिंग करणार आहे आणि आज आहे मी इथेच दुपारपर्यंत. तुम्हाला पिडायला मम्मा. आले मी.
काही शोध लागला याचा? पोलीस काय म्हणतात? त्यांचा शोध सुरू आहे. काल रात्री त्यांनी अचानक फोन केला. त्यांना एक बॉडी सापडली. काय बोलतेस? आम्ही दोघी गेलो तिथे. थँकफुली ती आई नव्हती. आता फोनची बेल जरी वाजली ना तरी काळजाचा ठोका चुकतो. काळजी करू नकोस पूनम. शांत हो. आईंचा शोध लागेल. देवावरती विश्वास ठेव. देव असतो. तुझी मनस्थिती मी समजू शकतो, पण जेव्हा आपल्या हातामध्ये काही राहत नाही तेव्हा आपण हरतो बाबा. तेव्हा कोणीही नसतं आपल्या बरोबर. तुमचा देव सुद्धा नाही. तुझं हे मत बदलेल, माझी खात्री आहे. बरं, बाळ बाळ येतोय आज इथे. आम्ही दोघी कदाचित जाऊ परत मुंबईला त्याच्याबरोबर. बरं, निघू मी आता? थांबा ना, बाळ येईल इतक्यात. मी फोन करते त्याला. साहिल, एक विचारू? विचार. मी तुझ्याकडे तुझ्या बाबांच्या फ्लॅटची चावी मागितली, तू दिलीस. मग? कारण अजूनही नाही विचारलंस. हा प्रश्न होता, स्टेटमेंट होतं, कॉम्प्लिमेंट होतं की टोमणा होता? नक्की काय होतं? आश्चर्य आहे. यात आश्चर्य काय? तुला जागा हवी होती, मी दिली. आय एम कॉन्फिडंट अबाउट यू. घरी काय सांगितलंस? मित्राला काही दिवस जागा हवी राहायला. साहिल, यू आर अ ट्रू फ्रेंड. खरंच आय एम सो लकी. यू आर नॉट लकी. म्हणजे? मी कायमचा तुझा होऊ शकलो असतो, बट यू मिस द पास. साहिल, जाऊ दे ना तो विषय. आता फार दिवस नाही ऐकावं लागणार तुला. म्हणजे? सांगेन नंतर. अशी प्रस्तावना करायची आणि मग सांगेन नंतर चालणार नाही. लवकर सांग. सांगेन नंतर. गेला सोडत. जाईलच. आजोबा, तुम्ही मला बोलवलं? आदिनाथ, ये बैस बैस. अरे, आज अष्टमी आहे. तुला माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पण आज देवीच्या देवळात अष्टमीचा मोठा होम होतो. हो, माहिती आहे ना मला. लहानपणी आईबाबांना त्या पूजेला पाटावर बसलेलं पाहिलंय मी. शाब्बास. यावर्षी तुझ्या आई वडिलांची जागा तुम्हा दोघांना घ्यायची आहे. म्हणजे? गावातल्या 4 प्रतिष्ठित घरांना दरवर्षी क्रमाक्रमाने पाटावर बसायचा मान मिळतो. यावर्षी तो आपल्या घराकडे आहे. तेव्हा माझी अशी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी पूजेला बसावं. आजोबा, ॲक्च्युली काय झालं रे? म्हणजे कसं एक्सप्लेन करू मला कळत नाहीये, पण
शुभ्राला ना त्या देवळात गेल्यानंतर कसं तरीच होतं. काय होतं? म्हणजे विष्णू काकांनी आम्हाला पहिल्यांदा त्या देवळात नेलं होतं ना, तेव्हा ना तिला खूप अनइझी वाटलं. आणि आम्ही परवा आलो होतो ना, तेव्हा लगेच देवळात गेलो नाही का, तेव्हा तर तिला चक्कर आली. असं म्हणतोस? आदिनाथ, खरं सांगू का, मलाही त्या भैरवकाली मंदिरात फार प्रसन्न वाटत नाही. एक अनामिक दडपण येतं मनावर. मन दडपून जातं रे, का ते माहित नाही. विष्णू काकांनी त्या देवळाची मला हिस्ट्री सांगितली होती ना, ते मलाही ना ती थोडी विचित्रच वाटली होती. आधी तिथे फक्त एक गुहा होती, मांत्रिक वगैरे असायचे वगैरे वगैरे. स्ट्रेंज. खरं सांगू का आदिनाथ, या सगळ्या सांगोपांगी झालेल्या कथा आहेत. खरं खोटं कुणालाही माहित नाही. पण प्रत्येक जण प्रत्येक गोष्ट प्रत्यक्ष पाहिल्याच्या आविर्भावात सांगत असतो. वाईट खोड आहे या गावातल्या लोकांना. नाही आजोबा, माझाही आधी विश्वास बसला नसता यावर. पण काय? आजोबा, मी सुलेखाला घेऊन इथे पहिल्यांदा येत होतो ना, तेव्हा त्या देवळात जवळ आल्यानंतर सुलेखाची तब्येत बिघडली होती. तेव्हा मला काही विचित्र नाही वाटलं. पण मी शुभ्राला घेऊन जेव्हा पुन्हा वसईत येत होतो ना, तेव्हा शुभ्राची सुद्धा त्याच जागी तब्येत बिघडली. तिला खूप अस्वस्थ वाटलं. गाडी थांबा. काय ग, काय झालं? मला कसं तरी होतंय, खूप गुदमरल्यासारखं होतंय. आणि आता तुम्ही सांगताय की तुम्हालाही त्या देवळात गेल्यानंतर अस्वस्थ वाटतं. हा योगायोग. योगायोगांवर माझा विश्वास नाही आदिनाथ. मला त्या देवळात प्रसन्न वाटत नाही, हे मात्र खरं आहे. राहिला प्रश्न शुभ्रा आणि सुलेखाचा. तर जसं एकीला वाटतं तसंच दुसरीला वाटणं खूप स्वाभाविक आहे. कारण दोघींचा जन्म एकाच वेळी, एकाच दिवशी, एकाच नक्षत्रात झालेला आहे. तेव्हा इतरही काही गोष्टींमध्ये साधर्म्य असणं अतिशय स्वाभाविक आहे. दिस इज न्यूज टू मी. म्हणजे त्यांचा जन्म एकाच दिवशी झाला होता हे मला स्ट्राईक झालं होतं. पण एकाच वेळी, एकाच नक्षत्रात होणं, आणि हा असा मोठा योगायोग होऊन सुद्धा तुमचा योगायोगांवर विश्वास नाही? नाही, माझा योगायोगांवर विश्वास नाही. हो आजोबा, असं काय करताय? नाही, त्या मागची कारण शोधतोय मी. सापडतील. असो, आता तो विषय नाही. पूजेला कोण बसणार? ट्रस्टींना काय सांगू? काही प्रॉब्लेम नाही ना होणार? इतक्या ऐन वेळी
दुसरं एखादं जोडपं शोधणं त्यांना अवघड जाणार आहे. नाही, मी एकदा बोलून बघतो शुभ्राशी. ती होईल तयार. त्या गावाने एवढा आपल्याला मान दिलाय, असा त्यांना नकार देणं मला नाही पटत. ठीक आहे, तू शुभ्राशी बोल आणि मला काय ते सांग. ठीक आहे, येतो मी. आजोबा, सोपान आजोबा, अहो झोपलात काय? उठा, चला आपल्याला जायचंय ना. कुठे? कुठे म्हणून काय विचारता? मी तुम्हाला सांगितलं होतं ना, भैरवकालीच्या देवळात. तुला एकदा सांगितलं ना, तू येणार नाही देवळात. पुरा काय विचारायला येतोय? अहो तुम्हाला एकट्याला सोडून मी कसा जाऊ शकतो? चला चला, आज वाड्यात जेवण पण शिजवलेलं नाही, देवळातच जेवण आहे सगळ्यांना. चला. अरे मी एकदा जेवलो नाही तर मरत नाहीये. आणि तुम्ही मेलात तर मला श्रीमंत करण्यासाठी खजिना कोण शोधून देणार? चला चला. नाही मी नाही. चला चला, मी येणार. आपण नवीन धोत्राची घडीमोडी आहे. चला. अहो मी तुम्हाला रिक्षाने नेणार, रिक्षाने आणणार. काय तुम्हाला त्रास नाही देणार. तू माझ्याकडे करू नका आता. मार खाशाल माझ्याकडनं. मी सांगतो तू सोड सोड मार. वसुधा, अगं बाई आलात का? आल्या? ऐ गो ऐ ऐ ऐ. मॅडम, हा पुण्याची आंबा बर्फी घ्या हा हा. आणि देवापुढे ठेवा. देवा पुढे का? का म्हणजे काय? पुण्याच्या क्लासेसचं आपलं डील फायनलाइज झालं. हो. शास्त्री क्लासेसची मुंबई बाहेरची पहिली ब्रँच पुढच्या महिन्यात सुरू होणार. पण क्लासेस ते फाटकच चालवणार ना? अगं हो, चालवणार तेच, पण नाव माझं आहे ना. हो. आणि ज्या अर्थी नाव माझं आहे त्या अर्थी चेकही असणार ना माझ्या नावाचा. छान झालं. बरं, पूनमकडे जाऊन आला? जाऊन आलो. आईचा काही पत्ता नाही अजून. पूनमचे बिचारीचे रडून रडून खूप हाल झालेत. सुलेखा त्या मानाने सावरल्यासारखी वाटते. हो, ती आहेच खूप खंबीर. मी निघता निघता बाळही आला होता. फारसं काही बोललं नाही. बहुतेक पूनम आणि सुलेखाला घेऊन उद्या मुंबईला येईल तो. तुझी आणि प्रियाची मात्र आवर्जून चौकशी केली त्यांनी. आधीविषयी मात्र एका अक्षरान सुद्धा काही बोलला नाही. चला ना, तुम्ही पटकन जरा 2 तांबे घ्या डोक्यावर ना, मी जेवायला वाढते. प्रिया, अगं बाबा आलेत, पानं घे चटकन. निखिल,
तुला मी माझा मित्र समजायचे, का असा वागतोयस? नको ना स्वतःचा जीव धोक्यात घालून घेऊस प्लीज.